19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वजण उत्साहामध्ये साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जी लहान मुलं असतात ती आता आपल्याला कुठेतरी वेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. जसं की मोबाईल असेल, टीव्ही असेल, याकडे सर्वच लहान मुलं जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात. मात्र आता माझ्यासोबत असा एक लहान मुलगा आहे ज्याचं वय 9 वर्ष आहे. अथांग मुजुमले पाटील त्याचं नाव आहे. आणि खरं तर तो आता त्याचं वय 9 असताना, म्हणजेच खरं तर 5 वर्षांचा असतानापासून तो शिवकालीन युद्ध कलांमध्ये पारंगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते देखील सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्यासोबत तोच अथांग आहे. त्याला नेमकी ही युद्धकलेची आवड कशी निर्माण झाली आणि कशा पद्धतीने तो पुढे जाणार आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगशील अथांग, कशा पद्धतीने तुला आवड निर्माण झाली? मला छत्रपती शिवाजी महाराज खूप आवडायचे आणि माझी अशी इच्छा होती की मला पण शिवाजी महाराजांसारखं, त्यांच्या मावळ्यांसारखं शस्त्र चालवता आली पाहिजे, म्हणून मी हा क्लास लावला. बरं, कितवी पासून तू करतोय हा क्लास, म्हणजे किती वर्षांचा? मी 5 वर्षांचा होतो, सिनियर केजी मध्ये. बरं, मग आवडायचं तुला आधी लहान होतास त्यावेळेस? आता काय वाटतं? आता पण आवडतं, तेव्हा पण आवडायचं. काय काय कोणत्या कोणत्या कलर मध्ये तू पारंगत आहे? काय काय चालवते? मला लाठीकाठी, डबल स्टिक, सिंगल तलवार, डबल तलवार, पट्टा, सिंगल सुरूळ, डबल सुरूळ, एक काठी एक तलवार, चक्र, कोल्ड फायर शो आणि फायर शो, एवढी सगळी शस्त्र. हे सगळं तू चालवतोस. आता आपण बघतो की लहान मुलं मोबाईल जास्त बघतात. तुला नाही आवडत मोबाईल बघायला? एवढं नाही. जास्त नाही आवडत. बरं. काय वाटतं, म्हणजे किती वेळ तू प्रॅक्टिस करतो आणि काय भावना असतात तुझ्या मनातनं? काय वाटतं तुला हे चालवताना? आम्ही 2 तास प्रॅक्टिस करतो आणि मला हे खूप आवडतं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुला काय माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खूप लढाया लढलेल्या आहेत. अफजल खानाला मारलं शिवाजी महाराजांनी, शाहिस्ता खानाला मारलं, बोट कापली त्याची, ते पण शिवाजी महाराजांनीच. अजून शिवाजी महाराजांनी खूप लढाया केलेल्या आहेत. आपण जेव्हा सुरतेची वसुली करून येत होते महाराज दुसऱ्या वेळेस, तेव्हा त्यांना एक मुघलांचा सरदार आडवा आलता आणि त्या लढाईचं नेतृत्व स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. नक्कीच खूप छान वाटते तुझ्यासारखी मुलं आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं सगळं जाणतात. काय वाटतं त्याच्या नवीन मुलांना तुझ्याकडून काय सांगणे? काय वाटतं या मुलांना काय सांगावं जे मोबाईल, कार्टून्स त्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष असतं? त्यांना मोबाईल हा राक्षस येतो, तुम्ही त्याला जवळ करताय एका राक्षसाला, त्याला सोडून द्या आणि स्पोर्ट्स लावा. तू कसा अभ्यास करतो मग? म्हणजे इतिहासाचा अभ्यास वगैरे करतो का? कसा ऐकतोस कुठं का काय करतो? मी मोबाईल बघितलं तर शिवाजी महाराजांच्या गोष्टी बघतो. रात्री झोपताना माझे वडील मला कादंबरी वाचून दाखवतात आणि अजून काय काय गोष्टी. धन्यवाद अथांग. तर हा होता अथांग मुजुमले पाटील. हा खरंच पुण्यातीलच सिंहगड च्या पायथ्याशी राहणारा हा मुलगा आहे आणि खरंच फक्त तोच नाही, त्याला देखील इतिहासाची आवड आहे. त्यासोबत त्याच्या घरचे देखील त्याला कादंबरी आणि इतिहास ऐकवत असतात आणि हीच खरं तर सर्व पालकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडून देखील सांगण्यात आलेले, खरं तर 9 वर्षांचा तो असताना तो सांगतोय की मोबाईल हा तुमचा राक्षस आहे आणि त्याने जरी मोबाईल बघितला तरी त्यामध्ये तो इतिहासच वाचत असतो, इतिहासच ऐकत असतो. हीच त्याची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आवड आपल्याला पाहायला मिळाली आहे. तुम्हाला या अथांग बद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. स्नेहल निमगरे, डिजिटल न्यूज.